लहान मुलांना स्क्रीनवरती कोणते कार्यक्रम दाखवावा म्हणजे कोणते शोज दाखवावा. मी माझ्या मुलीला कोणते कार्यक्रम दाखवले वयानुसार हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा एक गोष्ट आपण क्लिअर करूया की लहान मुलांना स्क्रीन कोणती दाखवा. लहान मुलांना मोबाईल न देता टीव्ही वरती काही शो वगैरे काही कार्यक्रम लावून द्यायचा असेल तर टीव्ही वरती लावून द्यायचा आहे. कारण की लहान मुलं ज्यावेळेस मोबाईल घेतात तर लहान मुलं शॉर्ट्स बघतात, वेगवेगळे कार्यक्रम चेंज करतात आणि आपण जर टीव्ही लावून दिला तर टीव्ही आपल्याला जो पाहिजे तो कार्यक्रम आपण बाळाला लावून देऊ शकतो. त्याला बाळाला चेंज वगैरे करता येत नाही. मी माझ्या मुलीला वयानुसार म्हणजे ज्यावेळेस ती 1.5 वर्षाची 2 वर्षाची झाली तर कोणते कोणते कार्यक्रम दाखवले. पहिल्यांदा मी माझ्या मुलीला साऊंड वरती गाणी लावून द्यायची. जी बालगीतं असतात ते मी माझ्या मुलीला लावून द्यायचे. ज्यावेळेस ती 10 महिन्याची 12 महिन्याची किंवा 1.5 वर्षापर्यंत मी तिला साऊंड वरती गाणी लावून द्यायचे. जर तिने कधी माझा मोबाईल हातामध्ये बघितला, जर खूपच तिला मोबाईलचं अट्रॅक्शन होतंय, ज्यावेळेस मला समजायला लागलं, ज्यावेळेस ती 18-19 महिन्याची होती, 2 वर्षाची होती, त्यावेळेस मी तेच बालगीतं म्हणजे तिने ते साऊंडवर ऐकलेले होते तेच बालगीतं मी टीव्ही वरती लावून द्यायचे आणि ती टीव्ही वरती ते बालगीतं बघायची. मग ज्यावेळेस ती ह्या गाण्यांना सुद्धा बोर व्हायला लागली, ज्यावेळेस तिला थोडं समजायला लागलं म्हणजे 2.5 वर्षाचं झाल्यानंतर मग मी तिला स्टोरीज लावून द्यायचे. म्हणजे कोणत्या स्टोरीज, मग आजीबाईची स्टोरी असेल किंवा मग लायनची स्टोरी असेल, गणपती बाप्पाची स्टोरी असेल तर त्या स्टोरी लावून द्यायची. त्या स्टोरी तिला समजायच्या आणि खूप छान वाटायची. ह्या 2-2.5 वर्षामध्ये मी तिला पेंटिंग पण इंट्रोड्यूस केलेली होती. तर मी तिला काही पेंटिंगचे जे चॅनल आहे, जे पेंटिंग वगैरे करतात, एखादं चित्र असेल ते चित्र ते रंगवलं जाते, असे पण काही युट्यूबवरती चॅनल आहे. ते मी त्या चॅनल मी तिला युट्यूबवरती टीव्ही वरती लावून द्यायचे आणि ती ते छान एन्जॉय करायची. रोजच्या जीवनातल्या ज्यावेळेस तिला मुवमेंट कळायला लागल्या, ज्यावेळेस ती स्कूलला जाते, मी स्कूलवरून आल्यानंतर काय केलं पाहिजे हे ज्यावेळेस तिला समजायला लागलं. आणि हे लहान मुलांना समजायला केव्हापासून लागतं, ज्यावेळेस बाळ हे 3 वर्षाचं 3.5 वर्षाचं 4 वर्षाचं होतं त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या मुवमेंट कळायला सुरुवात होते. त्यावेळेस मी तिला काही वेगवेगळे कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली. मग ज्यावेळेस ती 3 वर्षाची 3.5 वर्षाची झाली त्यावेळेस मी तिला एक शो दाखवायची. तो खूप छान शो आहे मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये. आपल्याला जर आपल्या बाळाची इंग्लिश इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर तो इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट आहे, इंग्लिशमध्ये पण तो लावता येतो. ते म्हणजे गट्टू चिंकी. हा जो कार्यक्रम आहे तो ती कार्यक्रम बघते, त्याच्या स्टोरी गट्टू चिंकीच्या स्टोरी बघतात, त्यांचे जे हॅबिट्स आहे ते मम्मी पप्पांचं जे बोलणं असेल. आता मला ज्यावेळेस ती ह्या गट्टू चिंकीच्या स्टोरी बघायला लागली त्यावेळेस तिच्या वागण्यामध्ये सुद्धा मला फरक दिसायला. ज्या स्टोरीमधून मॉरल भेटतं, काहीतरी शिकायला भेटतं, त्या स्टोरी तुम्ही लहान मुलांना आता ह्या वयामध्ये ज्यावेळेस बाळ तुमचं 3.5-4 वर्षाचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि त्याच्याबरोबर मी काही पेंटिंगचे वगैरे असेल ती पेंटिंग करते, ABCD त्याला पेंटिंग केली जाते, काही बनवत असेल या गोष्टी मी लावते. आता स्क्रीनवरती लहान मुलांना काय दाखवू नये किंवा मग स्क्रीन बघताना लहान मुलांनी काय काळजी घ्यावी हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इंस्टापर्यंत प्लीज इंस्टाला फॉलो करा आणि कसा व्हिडिओ वाटला मला हे कमेंट सेक्शन मध्ये